लक्ष्मी रेसकोर्स बिल्डर आणि कंत्राटदारांना देणं ही लांछनास्पद बाब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। रेसकोर्सची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका असं देखील त्यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे यांची राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर ही जोरदार टीका पाहायला मिळाली। कुणाच्या फायद्यासाठी RWITCच्या वतीनं डील केली असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। तर मुंबईकरांच्या हितासाठी राज्य सरकारनं ही मान्यता दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कारपासची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये। मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। माझं मत राज्य सरकारपेक्षा वेगळं असूच शकत नाही।